आज कॅलिफोर्निया आनंदसाठी इथे पॅनल डिस्कशनमध्ये मी गेस्ट होते आणि आमंड्सचं महत्त्व आपल्या आयुष्यात किती आहे याविषयीचं हे डिस्कशन होतं. तर आपल्याला लहानपणापासूनच आपल्या आई सांगत आले आहे की बदाम खा, बदाम खा, ताकद येईल, शक्ती येईल. पण आपण कंटाळा केला, मी तरी खूप कंटाळा केला लहान असताना. पण आता जशी मी मोठी होत गेले, जसं अवेअर होत गेले अबाउट फिटनेस अँड वेलनेस, तर मला स्वतःला बदामांचं महत्त्व, आमंड्सचं महत्त्व खूप जास्त प्रमाणात कळलेलं आहे. आणि त्यामुळे मी अराउंड माझ्या दिवसाची सुरुवात तर 5 सूप आमंड्सनी होतेच नक्कीच. आणि डेफिनेटली मी कॅलिफोर्निया आमंड्स मी खूप वर्ष झाले कॅलिफोर्निया आमंड्सच वापरते आहे. आणि इट हॅज ऑलमोस्ट ऑल द nutrients that our body requires. Very good amount of protein, vitamin E, magnesium, लॉट ऑफ मिनरल्स. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की आमंड्स इज अ व्हेरी अंडररेटेड सुपरफूड. कारण की ते अवेलेबल असतंच आपल्याकडे, त्याच्यामुळे मग आपण आणखीन वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या सुपरफूड्सकडे जातो जे इझिली अवेलेबल नसतं. पण बदाम हे इतके असतात आपल्या घरामध्ये अवेलेबल. दिवाळीत वगैरे म्हटलं तर मग बदाम घरी आपल्याला मिळतात. पण मग ते खाल्ले पाहिजे. तुमच्या दिवसाची सुरुवात तुमच्या इट्स अ व्हेरी गुड प्री वर्कआउट मील ऑल्सो. एक गुड अमाऊंट ऑफ हँडफुल ऑफ आमंड्स घेऊन तुम्ही वर्कआउटला गेलात तर यू विल एक्सपिरियन्स अ लॉट ऑफ एनर्जी ड्युरिंग युअर वर्कआउट्स ऑल्सो. त्याच्यामुळे अँड ऑल्सो आय कॅरी अ लॉट ऑफ आमंड्स इन माय एक डब्बा बदामाचा माझ्या बॅगेमध्ये सुद्धा असतोच की जाता येताना कुठे थांबता नाही आलं, खायला प्यायला नाही मिळालं, अवेळी शूट्स असतात कधी कधी, तर भूक लागली की एक थोडेसे बदाम घेतले, तोंडात टाकले की बरं वाटतं आणि सस्टेंड एनर्जी आपल्याला मिळते. सेशिटी खूप वेळासाठी खाल्ल्यानंतर आमंड खाल्ल्यानंतर भूक कमी लागते आणि खूप वेळ आपल्याला छान पोट भरल्यासारखं वाटतं. सो आय थिंक आपण सगळ्यांनीच आता ऋतिका मॅम म्हणाल्या त्याचप्रमाणे 20 ते 23 आमंड्स दिवसाला हसत घेऊ शकतो. पण त्याच्याबरोबर दुसरे जे आयटम्स आहेत ते तुम्ही अनहेल्दी खाता ते थोडे कमी केले पाहिजेत. कारण ते आणि हे दोन्ही मिळून सगळं खाल्लं तर मग डेफिनेटली वजन वाढणार. सो आजकल की दुनिया में व्हेन एवरीबडी सो रश्ड और हमारे पास हार्डली एनी टाइम है, तो हमें अपने हेल्थ के बारे में कैसे ध्यान रखना है. तो आज हमने यही डिस्कस किया दैट सिंपल हैबिट्स अगर आप चेंज करें अपने लाइफस्टाइल में, एक दिन की शुरुआत ठीक से करें, स्टार्ट विद अ हेल्दी ब्रेकफास्ट. एंड बहुत इंपॉर्टेंट है कि आप नाश्ते में क्या लेते हैं. तो नाश्ते में आपका ऐसा कोई फूड होना चाहिए जिसमें आपको प्रोटीन्स मिले, फाइबर मिले एंड आपको एक होलसम मील मिले. सो जो भी आप नाश्ता लेते हैं उसमें अगर आप एक मुट्ठी बादाम डालेंगे इट विल बिकम मोर हेल्दियर. सो सबसे पहली इंपॉर्टेंट चीज़ ये. दूसरी चीज़ जो हमारे लिए बहुत इंपॉर्टेंट है वो है आपका लाइफस्टाइल. ना सिर्फ डाइट पे ध्यान दें बट ऑल्सो कोशिश करें कि आपके लाइफस्टाइल में चाहे वो स्ट्रेस हो, चाहे आपका स्लीप पैटर्न हो, चाहे आपका एक्सरसाइज हो, दोज आर इक्वली इम्पॉर्टेंट एज इम्पॉर्टेंट इज योर डाइट.